नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्म गावरान कोंबडी पालनमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज गावरान कोंबडीबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, हे आपले गावरान कोंबडी मुक्त संचार पद्धतीने आपण तयार केलेले आहे. मित्रांनो, असा एक बाउंड्री तयार करून आणि बाउंड्रीच्या वर अशी एक स्वतःची नेट लावून तयार केलेली आहे. मित्रांनो, गावरान पक्षी म्हणजे गावरान पक्ष्याबद्दल सांगायचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो, की गावरान पक्षी हा एक 15-20 अंडे देणारा पक्षी आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त 20 अंडे देते आणि 20 अंडे दिल्याच्यानंतर खूड होते. मित्रांनो, त्याला आपण खूड झाल्याच्यानंतर ते अंड्यावर बसते. मित्रांनो, अंड्यावर बसवलं की त्याला आपण गावरान पक्षी म्हणतो. मित्रांनो, गावरान पक्ष्याची खासियत सांगायची म्हणजे गावरान पक्षाचे अंडे विक्रीसाठी परतड खात नाहीत. मित्रांनो, गावरान पक्षी हा फक्त मांसासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, एकदम चविष्ट मांस गावठी पद्धतीनं ते मांसासाठी खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, गावरान पक्षी हा 20 अंडे दिल्याच्यानंतर आपल्याला किमान त्याला जर आपण 15 ते 18 अंड्यावर जर बसवलं मित्रांनो, तर ते आपल्याला कमी 10-12 पिल्ले देते आणि त्या पिल्ल्याचं संगोपन स्वतः करते. मित्रांनो, जसं की त्याला ऊब देणं, त्या पिल्ल्याला बारीक पिल्ल्याला ऊब देणं, जसं की आपण हॅचिंग करतो पिल्ल्याला आपण बल्ब लावून कृत्रिमरित्या आपण त्याला ऊब देतो, तर तसं न करता मित्रांनो आपल्याला ते कोंबडी स्वतः त्याला पंखाखाली ठेवून त्याला ऊब देते. मित्रांनो, आणि त्याला अन्न किंवा त्याचं पालन पोषण स्वतः करते. याला आपण गावठी पक्षी म्हणतो. मित्रांनो, गावठी पक्ष्याचे अंडे हे एवढे चविष्ट असतात आणि प्रोटीनयुक्त असतात. मित्रांनो, की अंडे खाण्यासाठी चांगले असतात, तब्येतीसाठी चांगले असतात, परंतु निव्वळ अंडे विकण्यासाठी हा पक्षी परतड खात नाही. मित्रांनो, हा पक्षी मांसासाठी प्रसिद्ध आहे. लहानाचा मोठा करून हा पक्षी विकला तर परतड खाते. मित्रांनो, निव्वळ अंडे याचे विकण्यासाठी परतड खात नाही. मित्रांनो, म्हणून या पक्ष्यापासून पिल्ले काढून मोठे करून ते पक्षी मोठे होण्यासाठी मित्रांनो लहान पिल्लू एक चांगलं बाग द्या, आपण त्याला बाग देण्यासाठी म्हणतो. बाग दिल्याच्यानंतर विकता येते. मित्रांनो, यांना तर ते बाग दिला म्हणजे खाण्यायोग्य लायक झालं तर त्याला किमान 6 महिन्याचा काळ जाते. मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये जी मादी असती ती मादी पण जन्मण्यापासून 5.5-6 महिन्याला ती अंड्यावर येते. मित्रांनो, तेव्हा अंडी देते. हा खूप कमी मंदगतीनं वाढणारा पक्षी आहे, पण मार्केटमध्ये खूप त्याची मागणी आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये या पक्ष्याला चांगलं डिमांड आहे आणि हा पक्षी अंडे न विकता आपण पक्षी तयार करून 6 महिन्याला विकलेले त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट आहे. मित्रांनो, चला ठीक आहे. मित्रांनो, आपण आज गावठी कोंबडीबद्दल माहिती बघितली. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. मित्रांनो, जय जवान जय किसान.